हाय शेतकरी मित्रांनो, आता आम्ही टरबूजाचं रोप आणलं कारण की आमचे थोडं कमी पडलं होतं. म्हणजे 1 कॅरेटचं लावायचं राहिलेलं आहे आणि काही तोडे पडलेले आहेत. मग ते लावायचे तर आम्ही दोघे चाललो आहेत. आता आम्ही 6 कॅरेट आणलेले, 6 कॅरेट लावायचे. आता चाललेलं आम्ही शेतात दोघे जण. आम्ही जात असताना या बघा हे आलेलं आहेत रोप न्यायला. काल काय झालं, आम्ही गोबी काढत होतो, मग लाईट नव्हता शेतामध्ये, त्याच्यामुळे मग आम्ही ट्रॅक्टरचा उजेड लावला होता. तर आता ह्या ट्रॅक्टरची बॅटरी उतरून गेली. कालपासून इथंच उभं आहे, त्याच्यासाठी हे दुसरं ट्रॅक्टर आणलं. आता चालू आहे ओढायचं. इथपर्यंत गेलं पण काही चालू झालं नाही. आता शेवट बघू काय होतं. झालं चालू, झालेलं आहे ट्रॅक्टरांचं चालू. काल जास्त टाइम लाईट चालू असल्यामुळं खूप परेशान केलं ट्रॅक्टरनं. रात्री काही चालू झालं नाही. ट्रॅक्टर चालू झाले लगेच आम्ही यांनी काढले. आता ते घरी नेऊन सोडायचं. आता आम्ही ट्रॅक्टर घेऊन निघालो घरी. यात काही खताच्या गोण्या पडल्या नाही आणि माझे सासरे ते दुसरं ट्रॅक्टर आणताय. आता निघालो आम्ही घरी. हे घरी रोप दिलं त्या बायकांजवळ, बायका रोप घेऊन निघाल्या. आम्ही इकडे ट्रॅक्टर घेऊन निघालो. काय हिरोगिरी करताय, एवढी हिरोगिरी लगेच ट्रॅक्टरची. काट्या फाळकं सुद्धा मोडलेच. आता गोबीचं हे आणवान ओझ आहे, त्याच्यामुळे आता बघा हे 3 जण खत काढून घेत आहे. युरिया 5 पोतडे होते युरियाचे, काढलेले. आता हे बघा त्याला जाऊच देत नाही ती. हे ट्रॅक्टर सोडायला निघाले, उतरतच नाही. छोट्या बाळासारखी करते रुबी. ते खाली उतर म्हणते तरी पण उतरत नाही. रुबी चाल, रुबी चाल, चाल 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 चाल. तर शेतकरी मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या माझ्या चॅनलला असेच व्हिडिओ बघण्यासाठी. बाय बाय.